जायला आता 4-5 दिवस मस्त गावाला जातो असं तिकडेच राहतो आता टेन्शनच नाही. अगं मी काय म्हणतो काय हो इकडे म्हातारचं झालं कटकट चालू काय हो आमच्या गावाला जायचंय 4-5 दिवसासाठी. गावाला चालले का कधी हे काय आता बॅग भरून ठेवली चाललोय आता. लगेच चालले का फोन आला मला मित्राचा. काय म्हणे अगं थोडस काम आहे त्याचं मला म्हणे तू 2-3 दिवसासाठी ये. कुठं फिरायला चाललं काय पोरगी बिरगी बघून पोरगी घेतली तर मला काही टेन्शन नाही. आता म्हातारपणे कोणती पोरगी भेटणार एवढी चांगली बायको सोडून. मला तर वाईटच तिच्या आईला चांगलंय असं म्हणजे प्रगतीवरती वाटतं. नाही कसली प्रगती ते दूध ठेवलंय ना वाया जाईल म्हणून थोडीशी घाई घाई उरायली मला. असं आहे का. किती दिवस चालले 4-5 दिवस. 4-5 दिवस का पैसे बिशे टाकून ठेवलं तुझ्या खात्यावर. टाकले अगं डायरेक्ट ते तुझ्या अकाउंट जॉईन करून दिलेलं आहे. लागलं तेवढं वापरून. थोडं काळजीने जा थोडं हळूहळू जा आरामात जा काही टेन्शन घेऊ नका माझं. एवढं चांगली बायको सोडून जायची इच्छा नाही जाणं असं कशाला नसं जायचं तर नका जाऊ मी चालले माहेरी मग. ए बाई काही जाऊ नको घर कोण सांभाळेल आपलं. नक्की ना तुम्ही जा माझं टेन्शन घेऊच नका. नाही का फोन बिन करा. फोन करत नाही का अशी पण रोज कुठे गेलो साध्या ऑफिसला जाता किती फोन करते मी तुम्हाला. डबा घेतला का घेतलंय सगळं. कोणत्या गावाला चालले आता जाऊन येतो मित्राबरोबर चाललोय. कुठे कोणत्या बाई बरोबर नाही चाललोय. नाही गेलं तुम्हाला काही टेन्शन नाही. तुझ्या आईला तुला काही त्रास नाही होणार. एवढी मी चांगली दुसरी कोण भेटणार तुम्हाला. यही बरोबर आहे यार. एवढं गुलाबाचं फुल सोडून जाऊ कुठे. चल एक काम कर आता मी निघतो. चालेल तुम्ही जा आणि मला पोचला फोन करा पण मी की पोहोचलोय त्याच्या अर्ध्या रस्त्यातूनच परत. अगं यार अर्ध्या रस्त्यात कशाला येऊ मी. कधी कधी तुमचं लय वेळ झालेलं आहे ना तुम्हाला करमत नाही माहिती पटकन. अगं मग एवढी चांगली बायको सोडून जायची इच्छा नाही ना. असं दरवेळेस कशाला आपला बिझनेस कसा चालल पुढे प्रगती कशी होईल आपली खाऊ काय आपण. मी बिझनेस साठी ना मित्राबरोबर चाललोय काम आहे थोडस त्याच कामासाठी चाललंय मग 4 दिवस येणार नाही मी. बरं जा मग चालेल ठीक आहे मग फोन करा मला पोचल्यापासून. हो ना बाई कर ना फोन. मी एकटीच राहते ना. बाय बाय. ते जायची वाट पाहत होते मग कधीचा याला उन्हातला येऊ नको म्हणा परत. हॅलो हॅलो आम्ही कुठे बोल ना इथेच बाहेर होतो बोल ना. काय ग तो गेलाय म्हातारा. गेलाय का पण नक्की. ठीक आहे चालेल. कधी येऊ कधी म्हणजे तुला भेटायची अशी वाटत नाही मला तर ते तुझ्याशिवाय तर अजिबात करमत नाही. मग मी तुला स्वतः सांगते की ये मला भेटायला ये ना पटकन. चालेल लगेच येतो. मिनिटात येशील. तू फोन ठेवला की लगेच येतो. कारण नाही तू गेलेला परत नको यायला. ठीक आहे बाई लगेच येतो. तू फोन ठेव लगेच येतो. बाय. रोमॅन्स करायला मग त्यावर रोमॅन्सच होत नाही. अरे गेला का परत. यार किती दिवसामधून मोका भेटला. काय ग आता बरोबर आलो ना. तू सांगितलं बघितलं ना लगेच आलो मी. बरं झाला टेन्शन गेलं त्याचं. रोजची
बरं झालं तो गेला. आणि तुला काय सांगू, मला रात्रभर झोप लागत नाही, सारखी तुझी आठवण काढत असतो मी. कॉल तर करायचा ना, बावळट ब्लॉक करून ठेवतो मला. अरे यार, मला असं वाटतं की तू म्हातारा घरी असेल म्हणून कॉलच नव्हतो करत नाही तुला. म्हाताराला ना फोनचं काही कळत नाही. मी त्याचे नंबर आहे ना काही काही घेतलेले माझ्या ह्याच्यात. बरं ठीक आहे, गेलाय ना आता तो गेला. मी एका पोरीला त्याचा नंबर दिला, असे तुटणारी. हो का? तरी म्हटलं हा 3 दिवस 4 5 दिवस का बाहेर पळतो हा म्हातारा? त्याला पिढा नाही कुठे. मी त्याला म्हटले करतो, नाही म्हणतोय. अच्छा. मी एक माझ्या मैत्रिणीचा नंबर दिलाय. हा म्हणजे मीच तिला सांगितलंय की तू त्याच्याशी लफडं कर. अच्छा, म्हणजे आपल्याला थोडं स्पेस पण भेटेल आणि भेटायला पण वेळ भेटेल. हा, तू त्याच्याशी लफडं करत ना. काय होईल माहितीये का, त्याला मला धरता येईल, मला त्याला सांगता येईल बघ तुझं लफडं आहे. मी काय तुझ्यासोबत राहत नाही. तुझं अर्ध वय झालेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला काय फारकत देऊन टाक. जागा जमीन माझ्या नावावर. मग आपण दोघंच राहू, नंतर आपण दोघंच खाऊ. चालेल चालेल, चांगली आयडिया आहे. बरं झालं गेला. लय वाईट देतो, लय त्रास देतो माहितीये का. काय झालं आता परत? हा रात्री सोडलं का बाबू? असं का करतो तो नेहमी? त्याला तिकडची सवय पडली वाटतं. कुठली? त्याच्या सोबत राहायची, तिच्या सोबत. कोणाची? ती तू मैत्रीण दिली करून तिची. आता दिली रे मी. हो का? तिची ओळख नाही त्याच्याशी. आताशी तर नंबर दिला, आता तो बाहेर गेला, आता ते बोलल वगैरे. अच्छा अच्छा, म्हणजे नंतर तो एक ओके ओके चालेल. बरं झालं तुझ्याकडे आलो. तुझी किती आठवण काढत होता, असं वाटत होतं का तुला कंटिन्यू बघतच राहावं. फोन तर करायचा ना. फोन करायचो, पण असं वाटतं ना तो म्हातारा असेल इथे, तो खडूस म्हातारा नेहमी इथेच पडलेला असतो तुझ्यापाशी. काय ते म्हाताऱ्याला मारूनच टाकू. चालेल, आपण करूया नंतर अशीच आयडिया. तू तुझ्या मैत्रिणीला सांगून ठेव, आपण ती आयडिया करू. तू काय लग्न बिग्न करू नको बरं का. नाही तुझ्याशिवाय कसं काय, तुला माहिती आहे ना आता मी तुझ्याशिवाय करमत वगैरे नाही, झोप पण लागत नाही, कंटिन्यू तुझ्या आठवण येते. सगळं करते मी. हो नक्की. तुम्हाला धोका देऊ नको. नाही, तुला असं वाटतं का बाबू धोका देईन म्हणून? नाही ना. चालेल मग. चला, आता तो म्हातारा नाहीये, एवढा वेळ नाही ठेवायचा. लगेच का? लगेच म्हणजे चला यार, तुझ्यापाशी आला ना राहतच नाही, काय करू काय समजतच नाही. चल म्हातारा येऊ नको मध्ये. नाही ना, चल. तुला काही काम नाही तर टाइमवर म्हणजे मला काम आहे. नाही, आज काहीच काम नाही ना. चल फक्त तिकडे. चल. तू एक दिवस येतो, पण काही दिवस येतो माझा. अरे यार, काय करू तुझ्याशिवाय ना, एवढे डेंजर आहे खरंच. काय मनच भरत नाही. कसं झालंय खरंच. नीट कर. तू आता जाय लगेच का बरं? म्हणून अजून तो येईपर्यंत तो म्हातारा या व्हिडिओ कॉल तिकडे टाकून येऊ ना आपण. चल बसूया थोडा वेळ आता. चल. नाही, बाकी काय म्हणते, अजून काय चाललं? माझं मजेत आहे. तुम्हाला भेटेल कधी? आता तू सांगेल तेव्हा येईल. ठीक आहे, रोज बोल, मला काहीच नाही. चालेल, मी दररोज येईल, पण वेळेवर. तू पहिले त्या म्हाताऱ्याचं काहीतरी कर, म्हणजे आपल्याला दररोज भेटता आलं पाहिजे. मुलगी बघितली आपण, त्या मुलीला थोडेसे पैसे देऊ. रोज त्याच्या मागं लागू आणि त्याला बाहेर काढून देऊ. म्हणजे ते दररोज भेटता येईल आपल्याला. ती प्रॉपर्टी सगळी त्याची आपल्या नावावर करून देऊ. ठीक आहे, चालेल. असं त्याचं मला मूळ बाळ नाही अजून. ठीक आहे ना, मग आपलं राहून देऊ ना. ठेवू दे, आपण लग्न करू डायरेक्ट. चालेल. तू पहिले त्या म्हाताऱ्याचं काहीतरी कर, नंतर मग आपण हे करू. तसं आपलं आता एक काम करतो का, तू जाय आणि मध्ये कोणी बघल तर तुझं परत. ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे, चालेल. मी निघतो आता, मग नंतर मला कॉल कर उद्या वगैरे. हा, मी संध्याकाळी व्हिडिओ कॉल करते. त्याला पहिले करून घेते आता. चालेल, करू. मला का कॉल नाही करते, कुठे गेली काय? चालेल चालेल. चल निघू मग मी. चल, बाय बाय. मी हो येस.